आज जिममध्ये कोण नाही आहे. सो रजत आणि मी आज वर्कआउट करतोय. सो रजतचं बायसेप ट्रेनिंग म्हणजे ओव्हरऑल एक बेसिक बायसेपचं वर्कआउट काय असलं पाहिजे आणि तो कसा करायचा, फॉर्म्स, टेक्निक्स, ब्रिदिंग कसं करायचं, त्याचा मी एक छोटासा व्हिडिओ बनवतो. सो आजचा जो वर्कआउट आहे त्यामध्ये मी बेसिक्स म्हणजे ज्यांना साईज वाढवायची मसलची ते वर्कआउट घेतोय आणि 3 व्हेरिएशन्स इनफ असतात. सो आजचा जो वर्कआउट आहे त्यामध्ये मी बेसिक्स म्हणजे ज्यांना साईज वाढवायची मसलची ते वर्कआउट घेतोय आणि 3 व्हेरिएशन्स इनफ असतात. आपण मॅक्सिमम व्हेरिएशन करत असतो पण ते एका व्हेरिएशनचं दुसरं फक्त ऑप्शन असतं. सो इजेड हा माझा सगळ्यात फेवरेट वर्कआउट आहे. सो जर तुम्हाला मसलचा व्हॉल्यूम वाढवायचा बायसेपचा, साईज वाढवायची आहे, तर मी ज्या 3 व्हेरिएशन सांगतो त्या 3 व्हेरिएशन करा. रिपिटेशन मोस्टली 10 ते 12 मध्ये ठेवा और मॅक्स 15च्या जाऊ नका आणि 8च्या खाली येऊ नका. अशा पद्धतीने करा आणि एका व्हेरिएशनचे 3 किंवा 4 सेट घेऊ शकता. सो मी पहिला सेट घेतोय इजेड बारने बायसेपचा. ठीक आहे. सो आधी रजत मारेल त्याच्या पद्धतीने आणि मी करेक्ट करेल की ह्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजे. घे, तू रेग्युलर मारायचा तसं मार. सो मॅक्सिमम लोक असंच मारतात आणि रजत थोडा परफेक्ट मारतोय, पण ह्याच्या 2 गोष्टी चुकत आहेत. एक म्हणजे त्याचा स्पीड आणि दुसरी रेंज ऑफ मुवमेंट. सो थोडासा चेंज करायचा आहे. कॉन्ट्रॅक्शन प्रॉपर करतो, स्पीड कमी करायचं आहे आणि बॉडीची मुवमेंट बरेच जण करतात त्या करायच्या नाहीत. सो रजत हे बघ, जेव्हा तू इथं पकडतो ना ही 0 मुवमेंट झाली. इथून थोडंसं वरती म्हणजे बायसेपवरती आलं. ठीक आहे. इथून कॉन्ट्रॅक्ट करायचं, 1 सेकंड होल्ड, स्लो मुवमेंट खाली, कॉन्ट्रॅक्ट, स्लो मुवमेंट खाली, कॉन्ट्रॅक्ट, स्लो मुवमेंट खाली. पायाची पोझिशन शोल्डर इतकी पाहिजे. ओके. ठीक आहे. देन ज्यावेळी वरती उचलशील आता ते शोल्डर ड्रॉप करायचे. बरेच जण असं मारतात. हां है ना. सो नॉर्मल पोझिशन, न्यूट्रल पोझिशन, शोल्डर ड्रॉप. ठीक आहे. असं पकडले तर आता ट्रॅपेजिसवर येतं है ना. हां बरोबर. ट्रॅपवर आलं ना. आता इथं पकडलं ना बायसेपवरती आले. ट्रॅपची इन्व्हॉल्वमेंट असतेच पण बायसेपवर येतं. ह्या साईडला बायसेपवरती येतं. ठीक आहे. आता काय करायचं आहे, ह्या मुवमेंट पासून कंप्लीट मुवमेंट करायची. ओके. इथेपर्यंत हे करताना ब्रीथ आउट, ब्रीथ इन. ठीक आहे. ब्रीथ आउट, ब्रीथ इन. आता हे तू बरोबर करतो. बाकीचे काय करतात, ही मुवमेंट इथून हात खाली सोडतच नाही आहेत. मुवमेंट करताना काय करतात, हिथून हिथून म्हणजे ही जी मुवमेंट पाहिजे ती होत नाहीये. सो हीच फक्त होते. ओके. सो मसलमध्ये क्रॅम्प येतात, मसलमध्ये असं वाटतं की वर्कआउट जास्त झालाय कारण दुखतात बायसेप. बरोबर. कारण एकाच मुवमेंटला करताय. सो सिंपल गोष्ट आहे, नॉर्मल लिफ्ट डाऊन, कंप्लीट सोडायचं नाहीये. थोडंसं वरती, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन. ठीक आहे. सो हे झालं पहिली व्हेरिएशन. या व्हेरिएशनचे तुम्ही 4 सेट घेऊ शकता. वेट सेम असेल, रिपिटेशन सेम. वेट वाढवत असाल तर रिपिटेशन कमी करायच्या. पण रिपिटेशन काउंट कशा करायच्यात, शेवटची रिपिटेशन म्हणजे शेवटची पाहिजे. जर तुम्ही 15 मारताय ह्याने तर 15वी म्हणजे 15-20 पाहिजे. जर त्याने 20 जात आहेत तर पहिल्या सेटला 20 मारून टाका. तो वॉर्मअप सेट होईल. सेकंड जे तुम्ही वेट घ्याल त्यामध्ये असं वेट घ्यायचं आहे की तुम्हाला 12 ते 15, 15वी लास्ट रिपिटेशन पाहिजे. असं वेट वाढवत जायचं की सगळ्यांच्याकडे हेच असतं 15, 12, 10 आणि 8. पण 15वी म्हणजे 15वी शेवटची पाहिजे, 12वी रिपिटेशन म्हणजे 12वी शेवटची पाहिजे. अशा पद्धतीने केलं तर तुमचे 4 सेट कंप्लीट होतात. सो याने बार्बेल मारलं तर परत नॉर्मल बार्बेल मारायची गरज नाही आहे. त्या ठिकाणी आपण डंबलने वर्कआउट तो करू शकतो. सो हा फर्स्ट झाला. आपण सेकंड घेऊयात, हॅमर. कारण कसं आहे की पीकचे जे वर्कआउट आहेत, बायसेप कर्ल मारताना मोस्टली पीक वाढतात है ना. साईज तर वाढतेच. जर मोठा बार्बेल असेल तर साईज वाढेल, पण छोट्या बार्बेलने तू करत असशील तर तो पीकचे मॅक्सिमम वर्कआउट होतात. सो हॅमरचे वर्कआउट जेवढे असतील त्यामध्ये तुझी व्हॉल्यूम जास्त वाढली. सो याच्यामध्ये तुझे बायसेप होतात, लोअर बायसेप पण होतो, फोरआर्म पण होतो. सो याला अटॅच करून आपण एक बायसेप हॅमर मारू डंबलने. त्यामध्ये पण सेम वर्कआउट होईल पण रेंज ऑफ मुवमेंट भरपूर मिळेल. आणि आपण त्यामध्ये काय चूक होते ते पण तुम्हाला मी सांगतो. बायसेपचा हे घे, 10 किलोचा डंबल घे.
आता इथं पण रजितची सेम कंडिशन होते. मुवमेंट जे ते फास्ट होत आहेत तिथं कंट्रोल झाला पाहिजे आणि मसल कॉन्ट्रॅक्ट करून एखादे सेकंड थांबून मग हळू खाली घ्यायचं. म्हणजे ज्या स्पीडनं तुम्ही वर जाताय त्याच्या हाफ स्पीडनं खाली यायचं आहे. येस, स्लो, गुड, स्लो, गुड. आणि याच्यामध्ये एक चेंज करून बघा, दोन्ही हाताने मारण्यापेक्षा ना रजत एक हाताने मार, कारण तुझ्या उजव्या हातामध्ये आणि डाव्या हातामध्ये सेम ताकद नाहीये. बरोबर आहे, पण वेट तू दोन्ही हातामध्ये सेम घेतलेस. सो ह्या हाताने 10 मारशील ना तर ह्या हाताने 10 मारताना थोडा त्रास होईल. ओके, सो पहिला ह्या हाताने मार, जिथपर्यंत जातात तेवढे मार, काउंट करू नको. गुड. उचलताना ब्रीथ आउट, सोडताना ब्रीथ इन. गुड, गुड. स्लो 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 स्लो. आता हे करताना काय कर माहितीये का, इथूनच मार. येस, गुड, गुड, व्हेरी गुड, परफेक्ट. सोड इथेपर्यंत, इथेपर्यंत. हां, आणि एल्बो थोडेसे पुढे घ्यायचे. आता मार, स्लो, गुड, गुड, परफेक्ट, व्हेरी गुड. काय होतंय की आपल्या दोन्ही हातामध्ये सेम पॉवर नसते, पण आपण डंबल घेताना दोन्ही हातात सेम घेतो. सो राईट हँडने, जर राईटी असाल तुम्ही तर राईट हँडने मारताना आपल्याला परफेक्ट जातात व्हेरिएशन्स, ज्या तुम्ही एंडपर्यंत मारता त्या. पण त्याला कम्पेअर करण्यासाठी आपण इकडचे बॅलन्स करण्यासाठी करतो, पण ह्या शेवटच्या 2-3 रिपिटेशन बऱ्याच वेळेस स्ट्रेनफुली जातात आणि त्यात आपली पोझिशन चुकते, म्हणजे आपला फॉर्म चुकतो. त्या कंडिशनमुळे काय होते, म्हणून बऱ्याच लोकांचे बायसेप इम्बॅलन्स होतात. सो हे जर करायचं असेल तुम्हाला तर सिंपल गोष्ट काय आहे की आधी एका हाताने करा वर्कआउट. आता माझे हे 15 रिपिटेशन इकडे झाले, इकडे मला 15 सेम कंडिशनला जाणार नाही आहेत. सो इकडे मला जेवढे जातील परफेक्ट पोझिशन मध्ये तेवढेच मारायचे. म्हणजे अराउंड 12. सो या कंडिशनला जर तुम्ही वर्कआउट केलात तर तुम्ही दोन्ही हाताला सेम कॉन्ट्रॅक्शन किंवा सेम लेवलला ट्रेन करताय. अदरवाईज अजून एक ऑप्शन असतो की एका हातामध्ये थोडा हेवी डंबल घ्या आणि एका हातामध्ये थोडा लाईट घ्या, तरी पण चालतं, पण ते आपला ब्रेन ऍक्सेप्ट नाही करणार आहे. सो बेटर इज दिस, एका हाताने सगळे कंप्लीट करा, देन दुसऱ्या हाताने सगळे कंप्लीट करा. सो हे झालं दुसरे व्हेरिएशन. तिसरे व्हेरिएशन आपण घेऊयात कॉन्सन्ट्रेशन कर्ल. त्यामध्ये आपला पीक होईल. म्हणजे ह्या दोन सेटमध्ये आपले साईजचे वर्कआउट झाले. यातले 3-3 ह्याचे सेट करायचे आहेत. तिसरा जो सेट असेल आपला व्हेरिएशन, त्यामध्ये आपण हॅमर कर्ल घेऊ शकतो, सॉरी कॉन्सन्ट्रेशन कर्ल घेऊ शकतो. ठीक आहे. सो हे करताना मी आधी तुला दाखवेल, मग तू कंटिन्यू कर. कॉन्सन्ट्रेशन कर्ल करताना पण बऱ्याच लोकांचे बरेच इश्यू असतात आणि बऱ्याच लोकांना कन्फ्युजन पण असतं की हात कसा ठेवायचा आहे, कुठेपर्यंत बेंड व्हायचा आहे आणि कुठेपर्यंत कर्ल करायचा आहे. सो ह्या मोमेंटला हात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता ह्या थाईजवरती हात दाबायचा नाही आहे, जस्ट फॉर सपोर्ट. हात जो आपण तुमचा आहे कम्प्लीट स्ट्रेट करायचा नाही आहे, थोडासा वरती उचलायचा आहे, जेणेकरून तुमचं बायसेपचं वजन हे तुमच्या डंबलचं वजन तुमच्या बायसेपवर आलं पाहिजे. सो इथून कम्प्लीट कर्ल डाऊन.
त्याच्यात सो 3 व्हेरिएशन मोर दॅन इनफ आहेत. बार्बेलचे जे आहे इजर बार त्याचे 4 सेट, हॅमरचे 3 सेट आणि कॉन्सन्ट्रेशन 3 सेट एवढे जरी केलेत तरी पण तुमचा बायसेप्स चांगला होऊ शकतो. फक्त मुवमेंट प्रॉपर पाहिजेत, कॉन्ट्रॅक्शन प्रॉपर पाहिजेत आणि याच्याबरोबर डायट आणि रेस्ट हे पण झालं पाहिजे. आता तू हे जे असं करतो ना ते फक्त असं कर जरास इथे स्लो. गुड, व्हेरी गुड. थोडंसं वरती सरळ हात घे. हां, पाय इकडे बाहेर घ्या, इकडे सरळ इकडे पाय इथं घ्या हात, घ्या सोड खाली आता. येस, गुड. गुड. ब्रीथ आउट, ब्रीथ इन, स्लो. कॉन्ट्रॅक्ट, ब्रीथ आउट, सोडताना ब्रीथ इन. ग्रेट, व्हेरी गुड. हात थोडा आत घे, तो पाय बाहेर टाक, पाय बाहेर घेतो. हां, गुड, व्हेरी गुड. सो सिम्पल, आज आपला हा बायसेपचा वर्कआउट होता आणि मी हे बेसिक्स सगळ्यांना शिकवतो आहे कारण बऱ्याच लोकांना यूट्यूब बघून ॲडव्हान्स गोष्टी करायची खूप हौस असते. ॲडव्हान्स करा, काही इश्यू नाही आहे, पण आधी बेसिक्स शिकून मसल कॉन्ट्रॅक्शन कसं करायचं आहे, मसलची डेव्हलपमेंट कशी आहे आणि फॉर्म्स टेक्निक्स काय असतात किंवा ब्रिदिंग कसं करायचं हे आधी शिकून घ्या. त्यानंतर तुम्ही कुठलेही वर्कआउट फॉलो करा. पण बेसिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. 3 किंवा 4 मॅक्सिमम व्हेरिएशन खूप असतात. तुम्ही चेक करून बघा, तुम्ही कमीत कमी 5, 6, 7 व्हेरिएशन करत असता. बार्बेल करता, इजेडने मारता, फ्लॅट बार्बेलने मारता, त्यानंतर डंबल कर्ल करता, डंबल हॅमर करता, त्यानंतर प्रिचर कर्ल करता जाऊन तिकडे, त्यानंतर परत बायसेपचे पुलीवरती येऊन वर्कआउट करता. तर एवढा वर्कआउट करायची गरज नसते. एका मसलचा वर्कआउट मॅक्सिमम 20 मिनिटामध्ये संपला पाहिजे. सो आत्ता आमचा जो आहे हा एक आम्ही सेट करून दाखवला आहे. तर याचे तुम्ही 3 किंवा 4 पहिल्या सेटचे 4 व्हेरिएशन, पहिल्या व्हेरिएशनचे 4 सेट्स, दुसऱ्याचे आणि तिसऱ्याचे 3 सेट एवढा जरी केलात तरी तुमचा बायसेप चांगला होतो. कारण जिममध्ये मसल ब्रेकडाऊन होतात. घरी जाऊन तुम्ही डाएट करून दिवसभर काय डाएट करता आणि रेस्ट किती घेता याच्यावरती तुमच्या मसलची डेव्हलपमेंट डिपेंड असते. ही पण पर्सन टू पर्सन बदलते. बॉडीचे आपले 3 टाईप असतात, एक्टोमॉर्फ, मेसोमॉर्फ आणि एंडोमॉर्फ. सो प्रत्येकाची बॉडीची टाईप वेगळे असतात, प्रत्येकाची ॲक्सेप्टन्सी वेगळी असते. सो प्रत्येकाला टाईम लागतो. काही लोकांचं लवकर होतं डेव्हलपमेंट, काही लोकांची लेट होते. पण कन्सिस्टन्सी असेल तर सगळ्यांची डेव्हलपमेंट 100% होते. सो फॉर्म टेक्निक चांगले करा आणि तुमच्या मसलला प्रॉपर कंडिशनला ट्रेन करून मग ग्रोथ करा. असेच व्हिडिओ परत येत राहतील आणि त्यासाठी एकच गोष्ट आहे, तुम्हाला व्हिडिओ लाईक करावं लागेल. माझं चॅनल जे मराठी चॅनल आहे ते सबस्क्राईब करावं लागेल. बऱ्याच लोकांनी बेल आयकॉन दाबलेला नसतो, तो बेल आयकॉन दाबावा लागेल आणि व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करावं लागेल जेणेकरून मॅक्सिमम लोकांच्यापर्यंत हे जे बेसिक नॉलेज आहे ते पोहोचेल आणि आपल्याबरोबर बाकीच्यांना पण आपण फिट करू शकेल. थँक्यू सो मच. परत भेटूयात पुढच्या एखाद्या मसलच्या ट्रेनिंगसाठी. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.